गेली कित्येक वर्षे आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विकासाच्या धडपडीत आपले अस्तित्व कायम टिकून ठेवणारा थोर महापुरुषांचा, कलाकारांचा, नाना विविध कलाकारांचा, शास्त्रज्ञांचा, दगडधोंड्यांचा, मातींचा असा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी उपस्थित तुम्ही सर्व श्रोतावर्ग, नमस्कार. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर, मी सानिका किशोर टेके आज व्यासपीठासमोर विषय बोलण्यासाठी उभी आहे. 1 मे महाराष्ट्र दिन. आज 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. म्हणून आज आपण हा दिन सर्वजण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी बनलेला आहे. या महाराष्ट्राला संतांची भूमी असंही म्हटलं जातं. तसेच कित्येक महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले आहेत. संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांचे चरण आपल्या महाराष्ट्रास लाभलेले आहे. अशा महाराष्ट्राला 1 मे 1960 रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राची संपूर्ण लगाम यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवली. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा हा फार मोठा आहे. भारताला स्वातंत्र्य देण्यामागील क्रांतिकारकही बरेचसे आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. मग ते बळवंत वसुदेव फडके असो की लोकमान्य टिळक. म्हणून तर महात्मा गांधीजींनी महाराष्ट्राला मोहळाची उपमा दिली आहे. अशा महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य सार्थक झाल्यासारखं वाटतं. प्रत्येकाला गर्व असावा असा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राने कित्येक महान लेखक, खेळाडू, कवी यासारख्या मोठ्या माणसांनाही जन्म दिलाय. मग ते पु ल देशपांडे असोत की कवयित्री बहिणाबाई, आजही त्या साहित्याच्या रूपात आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत. मित्रांनो, हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने मुघलांची गुलामी न स्वीकारता स्वतंत्र सुराज्याची स्थापना व्हावी हे स्वप्न डोळ्यासमोर पाहिलं आणि हे फक्त डोळ्यासमोर न पाहता ते सत्यात उतरवण्यासाठी प्राणाची बाजी लावली. अशा माझ्या राजांबरोबर त्या मावळ्यांचाही त्यामध्ये फार मोठा वाटा आहे, ही बाबही विसरता येणार नाही. अशा महाराष्ट्राविषयीचे वर्णन अनेक लेखकांनी व कवींनी फार मोठ्या मोठ्या शब्दात केले आहे. त्यापैकी राम गणेश गडकरी यांनी मंगल देशा पवित्र देशा अशा शब्दात केले आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीची बोली कौतुके परी अमृतासेही पैसा जिंके ऐसी अक्षरी मेळविन अशा सुंदर शब्दात मराठी भाषेचे माधुर्य व्यक्त केले आहे. म्हणून जाता जाता व व्यासपीठाची रजा घेताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की मला महाराष्ट्राने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न बाळगता मी महाराष्ट्राला काही देऊ शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या इतिहासाच्या पानांवर आपली नावे सुवर्णाक्षरांनी कोरली जावं असे कार्य सर्वजणांनी केले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र हा महान राष्ट्र होईल. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. धन्यवाद. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.